तर मित्रांनो, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. म्हणजे ब्लॉग नाही हा, आम्ही आता मी असं व्हिडिओ बनवणार आहे. म्हणजे ब्लॉग असं की ब्लॉग बनवायचं आहे म्हणून नाही. तर आता आम्ही आलेलो आहे रायगड. तर आम्ही स्टार्ट करतोय रायगड चढायला. म्हणजे मी काही इंट्रोडक्शन जास्त सांगत नाहीये, पण आता इथून मी चालू करतोय रायगडचा पूर्ण चढायचा उतरायचा. तर स्टार्ट ट्रेन वर मी शूट करणार आहे फक्त. से टू सॉरी हाय काय म्हणता काय म्हणता काय गाईज काय म्हणता हे गाईज कसं आहे दिस चॅनल चिकू ठाकरे ठीक आहे आम्हाला से हाय टू माय ब्लॉग गाईज मॉडेल आहे मॉडेल नाग राहिला डिगू ब्रो किधर आहे डिगू ब्रो डिगू कुठे डिगू ब्रो डिगू राहिला ना मेन मॉडेल ए डिगू ब्रो कुठे आहे डिगू ब्रो से टू हाय माय ब्लॉग आपल्या ब्लॉगला हाय कर. हाय, आज खूप दिवसानंतर ब्लॉग बनवला आणि लाईक करो फॉलो करो. नाही आज खरंच म्हणजे असं आम्ही घरून निघालो कोकण फिरायला वगैरे तरी मी ब्लॉग शूट नाही केलेला. पण आता रायगड चढायचं आहे म्हणून मी स्टार्ट ब्लॉग शूट करतोय. आमचा घोगऱ्या माझी झोपच नाही झाली. आमचा घोगऱ्या ब्लॉगर. टाइम काय झालेला 8:30. खूप आनंद होतो, खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतोय आम्ही. आता चाललोय आम्ही असं पायऱ्यांपर्यंत. भाई एक नंबर क्लायमेट आहे. असं रूट आहे इकडे रायगडावर यायचं कुठून असं. हा हा पहिल्या पायरीचे पाय पडतात आपण फोटो काढतो. हा ना. तर आता आम्ही चालू इथून पायऱ्या सुरुवात केली चढायला. पहिली पायर तिकडे होती, आता इडली पण पहिली झाला ना. खूप दमला आता सुरुवात केली. आता चढायला लागलो आम्ही. तुम्ही व्ह्यू दाखवतो वरती गेल्यानंतर. हा चढतो आम्ही. तू ना खरंच एक साईड चालली गेला कधी काय लागला कोणाला माल नको शिकू टाकायला चालेल तुझ्याकडे चांगलं चालतं काय आता पाहिजे अरे तुला काय करायचं अजून लय लहान आहे. अजून वरचा एक व्ह्यू. आली पाहिजे आपण किल्ला चढतोय बाकीच्या लोकांसोबत. अजून लई बाकी. बाकीचे गेले हळूहळू पुढं आणि बाकीचे माग आहे. मी एकटाच आहे. हळू 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 एकदम चालायचं. हो ह्या गुलवंती मला भेटली इथं आता. ढेकूळ हमला उतर. सर ऋषी सक्सेसफुल उतरलाय. बाकीचे मागच आहे. चाल रे रिस्टाल हे रील स्टार. अरे बोबडा झालो मी आता. तर इथं किती रस्ते पोचलो असलो अर्ध्या निम्म्या काय रे. त्या तिकडे जायचं आपल्याला अर्ध्या निम्म्याने पावशेर झाला आत्ताशी अर्ध्या निम्म्या. हो भाई काय आधी म्हणजे जास्त चढायचं नाही. आता प्लेन चालायचंय. इथून पण चालायचं दिसत नाही इथं कॅमेरा दिसत थोडं एकदम पण दुःख सगळं. जय
पोचलोय. धोपा तो ठिकाणी किती लांब पोचले. इथं कसं जायचं अजून इथपर्यंत आम्ही आता. हो हो घर दुकान तिकडनं असं इकडनं इथपर्यंत एवढं चढलो अजून. भरपूर आहे. काय काय दाखवणार आहे काय काय नाही म्हणजे पायवटे चालून वरती दाखवायला आहे सगळं. व्ह्यू पॉइंट वगैरे सगळं वरती पोचलो दाखवून. पाऊस यायला पाहिजे. पाऊस मग मजा येईल. पाऊस थांबून गेला होता मागाशी. भाई जसं पुढे येतो तसं व्ह्यू भेटतं असं मस्त वेग एकदम. हा भाई पिणार पण पाणी आहे. पाणी पिणार आहे. अरे वा काका दादा पितोय. मी पण टेस्ट करून बघणार कसं आहे. क्लॅरिटी तरी जोर आहे बा. आणि सोयराबाईंनी दुधाची मागणी रायगडावरती केली. कोल्हागिरी कोण्या दिवशी दरबारामध्ये राज सदरेमध्ये आता कार्यक्रम पाहण्यास ती गवळण मग्न झाली. सूर्य मावळला. रायगडाचा मुख्य गेट महादरवाजा बंद झाला. आता नुकता गेट बंद झाला होता. शिपाई होते तिथे. सांगोशी काटकर आणि सूर्याई पिसाळ हे महादरवाजेचे 2 शिपाई होते. गवळण कसा दरवाजा बंद होतो. रात्र होते. तिच्या पत्नी हिराच्या पत्नी गडकोट मोहीमवरती होते आणि त्या हिराने लहान बाळ शेजारच्या घरी दिलं होतं. पण घरी बाळाला दूध पाजण्यासाठी कोण नव्हतं. दरवाजापाशी आल्यानंतर त्या शिपायांना विनंती करते, बाबा रे अरे 2 महिन्याचं लहान बाळ माझं घरी आहे. माझ्या लेकराला दूध पाजायला कोण नाही. मला तुम्ही सोडा. ते म्हणाले एकदा का दरवाजा बंद झाला की आम्ही छत्रपती शिवाजी राजांच्या आज्ञेशिवाय दरवाजा कोणाला नाही. रायगडावरती राहा. त्या हिराला दरवाजातून रायगडावरती नेलं राहण्यासाठी. आईला झाला दिली. आई नव्हती. रात्रीच्या वेळेस जशी बाळाची आठवण येते. रायगडाचं 1200 एकरची पठार होते. कोणासाठी त्या बाळासाठी. रात्रीच्या वेळेस धाडस करून या डोंगराच्या माथ्यावरती इथे येऊन रात्रीच्या वेळेस तुझा चांगला तिथे ठेवून डोंगराच्या दगडांना धडक लेकरासाठी ती हिरा खाली उतरली. उतरताना मात्र हिरा आई रक्ताने भांबळली होती. कोणासाठी बाळासाठी. कल्पना करा आईचं लेकरावरती किती प्रेम असलं पाहिजे. कुठल्या स्त्रीचा राजाने दरबारामध्ये अपमान केला नाही. कुठलीच स्त्री दरबारामध्ये नाचवली नाही. परंतु त्या हिराला 2 मावळ्यांनी दुसऱ्या दिवशी पालखीमध्ये बसून त्या पालखीच्या रवानाने राजांच्या राज सदरेमध्ये हिऱ्याला नेण्यात आलं. खेड्यापाड्या गावातून गड किल्ल्यांवरती ही बातमी समजते की रायगड किल्ल्यावरनं एक हिरा नावाची गवळण दूध विकण्यासाठी रायगडावरती गेली होती. दरवाजा बंद झाला होता. लहान बाळासाठी डोंगर खाली उतरली. म्हणजे रायगडावरनं एक स्त्री खाली उतरते तर रायगडावरती सहज शत्रू चढू शकतो. त्या हिराला पालखीमध्ये पालखीच्या रवान्याने नेऊन पण त्याच्या अगोदर हिराला शिक्षा घोषित केली होती दरबारामध्ये. आणि त्या हिराला राजांच्या दरबारामध्ये हजर केल्यानंतर भरलेल्या राजसभेमध्ये राजाने त्या हिराला विचारलं की हिरा ज्या डोंगराच्या महात्यावरनं उतरलेस तिथून मला आता उतरून दाखवशील का. पण ती आई म्हणते राज आता माझ्या नजरेसमोर मला खाली मोकळी जरी दिसते. त्या दिवशी माझ्या नजरेसमोर माझं लहानसं बाळ दिसून होतं. आता हे शब्द ऐकतात दरबारामध्ये राजांचं अंतकरण भरून आलं आणि भरलेल्या हृदयाने राजे भरलेल्या राजसभेमध्ये ज्याने किल्ले रायगडाचं बांधकाम केलं होतं त्या हिरोजीनं म्हटलं की हिरोजी
आमच्या बांधखात्याचे प्रमुख, असंही आम्ही तुम्हाला हिरोजी म्हणतो. अहो, ज्या मातेने तुमचं बांधकाम तोडलं ती हिरा नव्हे, ती हिरकणी आहे. हिरोजी, तुमच्या हातामध्ये काळी चुडी घ्या आणि या माईचा सत्कार करा. ज्या मातेने तुमचं बांधकाम तोडलं ती हिरा नव्हे, ती हिरकणी आहे. हिरोजी, रायगडावरनं एक असली खाली उतरते तर रायगडावरती सच्छत्रू चढू शकतो. तिथे जावा, डोंगर तासा, तलबंदी घाला आणि बुरुजाला नाव द्या. हिरकणीचा बुरुज डोंगर तासला गेला, तलबंदी घातली आणि त्याला नाव दिलं हिरकणीचा बुरुज. म्हणजे आईचं लेकरावरती किती प्रेम असलं पाहिजे. त्या मातेने राजांच्या राजसभेमध्ये सर्वांसमोर जाऊन दिलं. माझ्या प्रत्येक ग्रुपला मी आवडीने सांगतो हिरकणीची कविता की रायगडावर राजधानी होती शिव छत्रपतींची. अहो, कथा सांगतो अजूनही ऐका. तेथील त्या हिरकणी बुरुजाची ओसले होते गाव तलासी, वालुश्री या नावाचे राहत होतो गरीब कुटुंब, गरीब गवळ्या जिगरचे. आई बायको, काना मुलगा, कुटुंब होते छोटेसे. सोबत होती हिरा नावत्या, तडबदार घरवाळीचे. सांज सकाळी हिरा येत असे या रायगडास दूध घेऊन. चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावर. एके दिवशी दूध घालता हिरा सभर विषावली, नाही आलं ध्यान कधी. ही सांज वेल टरून गेली. सूर्य देवता मावळता झाले बंद गडाचे दरवाजे. आणि मनात झाली हिरा म्हणाली घरी बाळ नसताने. हात जोडून करी विनवणी, गडकरी म्हणे जाऊ द्या खाली. गडकरी म्हणे नाही अज्ञा शिवरायांची आम्हाला. बाळाची ती आठव झाली, माई माऊली वेडी कडाऊतून धावत जाऊन बाळाला ती घे कुशी. आतुळनीय धाडस पाहुनी महाराज संबित झाले. साडी चोळी हिरास देऊनी प्रेमान संबित केले. कड्यावरी तो बुरुज बांधिला साक्षाईच्या प्रेमाची. आणि कथा सांगतो अजून ऐका. तेथील त्या हिरकणी बुरुजाची त्या कटारी हिरा बाळासाठी खाली उतरली. तो डोंगर तासला, तलबंदी घातली. तिथे 2 चौखा लावल्या आणि 2 तिथे मावळे ठेवण्यात आले पाहणी करण्यासाठी. पहारेकरी तिथे 2 ठेवण्यात आले. आता आपण जाणार आहोत महादरवाजाच्या तिथे गेल्यानंतर आपण माहितीला सुरुवात करणार आहोत. इकडनं येताना खालचा रस्ता पाहिला असेल झाडी. मग तर त्यांनी आम्हाला आता इथं हिरकणीची गोष्ट सांगितली रायगडाची. तर कुटुंब काय कसं झालं होतं शॉर्ट्स मध्ये आम्ही ऐकले आता. तर इथं मध्ये स्टॉप घेतलेला आहे चहा नाश्त्यासाठी. हे थांबलेलो आहे. हो, आता आम्ही कोकण सरोवर घेतोय. नाही घेतोय आता. ₹20 भाई कोकम सरबत टेस्ट कर. इतकं मस्त होतं, एकदम ओरिजिनल कोकम सरबत प्युअर. आता मावशीने घरी बनवलं होतं, एकदम मस्त होतं. आमचे डायरेक्टली 70 ग्लास झाले सगळ्यांचे. फुल वरती आलेलो आम्ही. अरे वा वा वा, एक नंबर. भाई एक नंबर, एक नंबर. भाई आता किती व्ह्यू पण कलेक्ट करू, काही नाही कळत नाही. आता मी फोन डायरेक्ट ठेवून देतो. प्रवेशद्वार आला की तेव्हाच खूप शूट करून झालं. खूप व्ह्यू पॉईंट आता जिकडे तिकडे ते येत राहील. थोडं अजून एखादा मध्ये एकदम भारी आला. सगळे भारीच आहे.
पाणी बघ ना किती गाडी. ठेवतो फोन मी आता. हिरकणी मावळे असे याच्यावरून उतरत असतील म्हणजे उतरत असतील ना उतरायचेच. किती हार्ड आहे यार. फोन घालायचे मग पुढे हो पॉइंट आहे भाई. एवढे पैसे काल घातले याचे पाण्या पावसाचे फोन घालून. हा ना पॉइंट काय पण आहे बघा.